शनिवार रविवार कसं निवांत होते सगळं, कारण ऑफिसला वगैरे जायचं नसते, एवढी काही घाई नसती यांना. तर सोमवारी कसं लवकरच थोडंसं सगळ्या गोष्टी आवरावं लागतं आहे. तर आज सोमवार असल्यामुळे मी मस्त उंबरठा वगैरे पूजन केलं होतं आणि लवकर सुटले होते, कारण बाकीच्या गोष्टी पण आवरायच्या असतात. हे करेपर्यंत श्रुतिका वगैरे उठलीच होती, तर तिचं पण थोडंसं आवरावंच लागते. त्याच्यानंतर चला म्हटलं आज काहीतरी नाश्त्याला, म्हणजे मी अगोदरच चणे वगैरे भिजत घातले होते. तर चण्याला काय लागते, म्हणजे याला आपण कोणी चणे म्हणतो, कोणी सातळ म्हणते, कोणी उसळ म्हणते. तर हेच भिजत घातले होते. यावरून मला माझ्या म्हणजे एक आठवण आली की जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे असा मामा होते आमच्या इकडं, म्हणजे गावाकडं, ते असे चणे विकत द्यायचे, आणायचे ते विकायला. तर ते यामुळं ती गोष्ट एक आठवली की आम्ही ते चणे घ्यायचो, असे पुडीत वगैरे बांधून द्यायचे ते. तर त्यांच्याकडं उन्हाळ्यामध्ये पेप्स्या पण असायच्या, जी की 1 रुपयाला पेप्सी होती ती. आणि जर आम्ही दोघीजणी मैत्रिणी असायचो तर आम्ही तीच पेप्सी म्हणजे कट करून घ्यायचो, म्हणजे एकच पेप्सी अर्धी कट करून दोघीजणी खायचो. 1 रुपयाला पेप्सी असायची ती. त्याच्यामध्ये ऑरेंज फ्लेवर, चॉकलेटी, बरेचसे होते, पांढरा हे ते. तर असे काही दिवस होते पहिले, तेच याच्या नावावरून ती गोष्ट आठवली मला पहिली. आणि आता तर लहान लेकरांना 1 रुपयाची म्हणजे काही किंमतच नाही, सध्या कशालाच किंमत नाही. जर आपण साखरपुडा वगैरे काय असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा 5चा बंदा टाकायचा आजकाल, 1 रुपया कोणी टाकणं. आणि लेकरांना तर 1 रुपयाचं काहीच नाही, त्यांना चॉकलेट जरी द्यायचं म्हटलं तर 50 रुपयाचं द्यावं लागेल. तर तर असं पहिले दिवस आणि ती गावाकडची मजाच वेगळी होती. तर ह्या गोष्टीवरून त्या सगळ्या गोष्टी आठवल्या.